हाय नमस्कार एव्हरीबडी, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू. राधाच काळं पाखरू या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला, सकाळचा व्हिडिओ जरा गडबडीतच केला होता आणि ह्या रानामध्ये का नाही रेंज प्रॉब्लेम लय आहे बघा, त्यामुळं व्हिडिओ सुटता ना. मग कारभारी गेलो होता आता पाणी आणायला. मग कारभारीकडे दिला फोन आणि कावीला सण्याला पण सोडलं त्यांना घरी. आणि म्हणलं पाण्याची बाटल्या आणा. 2 पाण्याच्या बाटल्या हवा का असल्या संपल्या. आणि आता कारभारीनं ही आणली आहे, याला खाली ठेवली झाकून. कारभारीनं एवढं सगळं हिथून तिथून का नाही, आता ती केळीची बाग दिसते ना, तिथून हितपर्यंत का नाही 2 पिशव्या भरल्या. ही अर्धी आली आणि एक पाठीमागं आहे, त्या काकाच्या पण लांब महाग आहे तिथं बुडातच. म्हणजे आता वाजलं त्या बघा दुपारच्या 2 आणि 2 वाजेपर्यंत माझे 2 ठिके झालेले आहे. ते तुम्हाला दाखवते. हा बघा, हे एवढं आलंय आणि त्या तिकडं उभा केलंय ना, ते 2 भरले. हे तर अजून का नाही पाटीत तोडायचं आलो आहे. तर एवढंच राहिलं, तर एवढं राहिलं म्हणून मी म्हणलं कारभारीला फोन लावा. आणि मला तर कारभारीचा नंबर बी माहीत नाही, काय नाही. बाया तर बघा किती आहे, त्या चित्र बसल्यावर बसल्या, त्या नाही दिसायच्या, तुम्हाला नाही दिसायच्या, जाऊ द्या. हे लेकरू दिसतंय की काळं पाखरू. चटणी आणि भाकर आणली होती मी. तर पातीला लागल्यावर एक ढिगरा काढला आणि पुन्हा खाल्ली अर्धी भाकर. पुन्हा सण्या आल्यावर मग सण्यानं खाल्ली कोरभर, कावीनं खाल्ली कोरभर. त्यांना चटणी आणि भाकर खायला त्रास व्हायला लागला असं लेकरांना. काय करावं, मोबाईल कॅमेराला हात लावते ना, लय गरम होतोय मोबाईल. उन्हाचं डिप्रेशनच तेवढं आहे. मी बसली ह्या मकवानाच्या सावलीला, दिसली का. मग मी भाकरी खाल्लेली बायांना माहितीच नाही. थोडीशी खाल्ली आणि पातीला लागली. मग दुपारी 1 वाजली आणि सगळ्या बाया खायला म्हणजे आपापल्या पातीवर खात होत्या. मग मला त्या मावशीनं हाक मारले, मला म्हणल्या राधा जेवण बिवण कर. त्यांना वाटलं मी डबाच नाही आणला काय की, पण मी आणली होती चटणी आणि भाकर आणली होती. मग लेकरांना पण खाल्ली थोडी थोडी. आणि मग म्हणलं आता दिवसभर लेकरं माझ्यापाशीच बसणार, मग परत भूक लागल्यावर त्यांना काय करायचं. आणि तसं तर मी त्यांच्या नियोजनानं आणलंच नव्हतं, मी माझ्या एकटीपुरतं आणलं होतं. कारण मला माहिती होतं कारभारी आल्यावर लेकरं जातेली म्हणून. पण आल्यावर रानात लेकरं खायला बसली. मग मी बी त्यांच्या नादावादा घासभर खाल्लं. घासभर म्हणलं तरी अर्धी भाकर खाल्ली. ती कुणाला दिसलीच नाही खाताना. मग खा म्हणत होते. मग 1 वाजता मग कारभारी गेलं तर महागारी. मग ते आता जेवण हे करून आल्यात. माझा फोन चार्जिंग करून आणला. मग मला म्हण, आणि मी ह्यासाठी फोन लावत होते त्यांना की माझा मोबाईल घेऊन या, चार्जिंग झाला असला तर. रात्री चार्जिंगलाच फोन लावला नव्हता आणि सकाळी 7 वाजता तर घर सोडलं. मग जेवढा होईल तेवढाच घेऊन आली ती चार्जिंग करून. मग इथं आल्यावर एक व्हिडिओ केला आणि ते उन्हानं चार्जिंगच उडली. कारण माझा चार्जर हरवलाय ना, त्या तुळजापूरला गेलतो तेव्हा. आणि दुसऱ्याच्या चार्जरनं चार्जिंगच होत नाही माझा मोबाईल. मग कधी स्वातीचा लावला तर स्वातीचा होतो, स्वातीच्या चार्जरनं होतोय चार्जिंग, पण कारभारच्या ह्यानं होतच नाही चार्जिंग. आणि जर केला ना तर लगेच उतरते चार्जिंग. माझा मोबाईल लय महागा मोलाचा आहे. हप्त्यावरच घेतलेला आहे म्हणा, त्याच्याबद्दल काय वाद नाही. पण व्हिडिओ करावं म्हणलं नका का, आपल्याला त्याच काय इन्कम. असं अपडेट देत राहिलेलं म्हणजे मला पण सवय पडली ना. नका का खाणं व्हाय ना, पण स्वयंपाक तर करायचा, असलं काम आहे. नका काय भेटना, व्हिडिओ बनवतच राहायचं. आपल्या पण आठवणी आपल्याला राहते त्या, आहे का नाही. कुठं गेलं आलं तर बघा सवराय भेटतंय. लयच फोन गरम होतो या. तर हा का एवढं राहिलं या. आजोबाचा मोबाईल घेतला, कारभारीला फोन लावते. कारभारीचा तर नंबर कुठला पाठ, माझ्याच फोनवर लावत होते मी, माझ्या नंबरवर. आणि फोन बी उचलं ना, काहीच व्हाय ना. गपचूप एवढंसं तोंड करून परत इथं येऊन बसली. तेवढ्यात कारभारीच आलं. मग ती एक ताई आहे मुंबईची, त्यांना विहिरीच्या पाण्यानं तहानच जाय ना. मला पण आता जारच्या पाण्याची सवय पडली ना,
मग त्यांचा पण निरोप होता की छोकलीच्या बापाला सांगायचं होतं पाणी आणायला, पण फोनच नाही लागल्यामुळं ते बी कॅन्सल झालं. मग कारभारीनं आणली होती एक मला बाटली, जारचीच आणली होती भरून, मग दिलं दोघींना प्यायला. कारण त्या लय उशीर मला म्हणत होते पाणी प्या, भाकरी खा, हे ते. रानात आल्यावर उपाशी मरत नाही एवढं तर कळलं बघा. आणि सहजासहजी म्हणलं तर ह्यांच्या संग प्रसंग मला पहिलीच वेळ आली, ह्यांच्याबरोबर मी रानात आहे. भाळवणीची एवढीच येते, आमच्या आळीचीच येते. बाकी तिकडं कुठली तरी बाया आहे त्या दुसऱ्या गावाच्या. झाली आमची पात लागली कडला, मग कारभारी आलं. आता ते परत याला उपटायला लागलं. ते झालं आता एवढा ढिगुरा. अजून दीड पोतं जर झालं का नाही 4-5 वाजेपर्यंत, तर आपल्याला येतात 2-1 पाट्या तर शेंगा. आता काय माहिती कसे वाटून देतात कसं नाही, अजून काय माहीत नाही. मी ह्यांना विचारलं, त्या ताईला विचारलं ह्या, पण त्या म्हणल्या मला पण नाही माहिती. झालं म्हणलं तुम्ही बी माझ्यावानी आणि मी बी तुमच्यावानी. आपली डब्याची पिशवी नेली का हो घरी? नेली हाय का? त्यात माझं स्टँड होतं. चप्पल पण कुठं सोडली, कोणच्या ढिगाऱ्याखाली काय कळलं नाहीच मला. चप्पल बी माझी तिकडंच आहे. मला येल उपटा येत नाही. मग मी म्हणलं आता इथलं येल संपलं ना, एवढंच राहिलं तर ना, म्हणलं एवढं संपलं ना बसायचं म्हणलं निवांत. मग काय मला नाही येलच उपटा येत नाही. तर निलेश दादाच्या इथं पण तुम्ही बघितलं असन, त्या दोघीजण उपटत होत्या, पण मला येल उपटायला बी येत नाही काय नाही. मी आयत्या येलावर बसत असते. पोरगी काय करते? सन्या स्वाती आली का नाही? होय हो, येते म्हणली होती की आज. गाडीतच आहे काय मग अजून? काय माहिती काय म्हणताय की एवढं लय किडं तर कसलं आहे ते. हो का दिसला का? कसलं बी किडं आहे ते. तरी हसवालं नाही ती बाया. त्या हसवालं जर अंगावर चढली ना, असली खाजव सुटते, लय खाजव सुटते. त्यात मध्ये रान काळं आहे, काळं रान आहे आणि थोडंसं ओलं असल्यामुळं चिखल चिटकून येतं ह्याला. किती अजून एक ढिगुरा निघल. मी तर गप्पाच्या नादात लागले तर अजून महाग राहायचे. सगळ्या बायांच्या पुढं मी होती, तर ताई आता माझ्या पुढं गेल्या. त्या तर आपापलं उपटून तोडतात शेंगा. मला तर आयत आहे. काय बनवलं होतं का हो घरी? काय बनवलं होतं? फोडणीचा? सकाळी मी कालवणच केलं नाही. 3-4 भाकरी केल्या. भाऊजीला एक होईल म्हणलं, छोकलीच्या बापाला एक, आणि मी रानात आणायला म्हणलं मला एक. 3 भाकरी घरी ठेवल्या आणि 1 भाकर मी रानात घेऊन आणते. कालवणच नव्हतं केलं, मीच आणली चटणी बांधून. आता कारभारी गेल्यावर त्यांना काय केलं, फोडणीचा भात बनवला, खाल्ला पिल्ला आणि आलं. इथं हिरीचं पाणी आहे ठिबकला. त्या हिरीचं पाणी चालू करतात. मला भ्या वाटतं पाईपलाईनीचं पाणी प्यायला. का माहिती आहे का? कारण कधी कधी पाईपलाईनीमध्ये औषध बी सोडलेलं असतं. काय कसं होत नाही, भुलून पडल्यावर उन्हा तानाचं कोण न्यायचं इथं दवाखान्यात. तर चला घेते आता शेंगा तोडून. पाटीसुद्धा तेव्हा त्या मावशीच्या आहे, पाटीसुद्धा नाही आणली. आता उद्याच्याला काय माहिती यायचं आहे का नाही. उद्या जर यायचं असलं तर मी पाटी घेऊन येईल, पण मला तर वाटतंय संपून जाईल आज. संपल ना आज, काय माहिती आता ते संध्याकाळीच कळलं. तेवढं चांगलं वाटलं. घरी तर काय लोळलीच असते बघा. मी लय ऊन पण लागतंय. स्टॉल नाही आणला, काय नाही, शर्ट नाही आणला. सगळ्यांच्या अंगात शर्ट आहे, फक्त माझ्या एकटीच्याच नाही. आणि नेमकं उन्हाकडं तोंड झालंय आता. कावे इथं आली
आणि हसवालं दिसायला लागली म्हणले. मी तर म्हणलं कुठं एक हसवायला दिसेना, भिवून गेली घरी. झाल्या तेवढंच भाजून खायापुरत्या आहे का ना आपलं. बघू आता संध्याकाळी कसे वाटून देतील, घेते. तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. थोडं राहिलं आहे कारभारीनं यायला तिकडं उपटून ठेवल्या तर दिसलं का तुम्हाला.